अंतःकरणापासून हाक मारलीस मला. बघ, नियतीने मला इथे आणलं. बाबा, खूप महत्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं. दिव्याखाली अंधार है, अंधार दूर करायला हवा. घरावर खूप मोठं संकट आलंय. मला काही कळेना असं झालेलं आहे. मी काय करू काय कळत नाही. दुसरी बायको घात करणार. दुसरी बायको तीच करतेय हे सगळं. बाबा, पण माझ्या मुलाचं दुसरं लग्न ज्या मुलीशी ठरलं होतं त्या मुलीशी झालंच नाही. एक वेगळीच मुलगी आमच्या घरात आली आणि ती मुलगी या घरात आल्यापासून या घरात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागलेत. बाबा, माझी नात आमच्या सगळ्यांशी बोलायला लागली. दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी तुझी दुसरी बायको घात करणार. दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी दुसरी बायको घात करणार. सत्य हे कटू असलं तरी ते स्वीकारावंच लागतं. तुझ्या या दुसऱ्या बायकोला जर तू दूर केलं नाहीस ना, तर ती संपूर्ण कुटुंबाचा नाश करेल. पण जर तुझ्या घराचं भलं व्हावं असं तुला वाटत असेल ना, तर शहानिशा कर. तुझ्या बायकोच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेव. मूळ शोध तिचं. मंजिरी कुठे? दोन वाजले तर रात्रीचे कुठे गेली? माया गेली, पण आता वेळ वाया घालून चालणार नाही. मार्जरी, मी तुला भेटायला येते. मंजिरी, थिरडा का सतत माझ्या मागे येतोय? इतक्या रात्री बाहेर कुठे चाललीस तू? झोप लागत नव्हते. डोळे मिटले की सतत ते आउट हाऊस दिसायचं. मनात विचार येत होते की त्या दिवशी नक्की तिथे काय घडलं असेल. म्हणजे आपण मायाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं हे चांगलंच आहे, पण कसली तरी भीती वाटते. विचार येत आहेत सतत की कोणी इतकं क्रूर कसं काय असू शकतं. मंजिरी,
माझ्याशी बोलायचंस ना मग. बाहेर कशाला चालली तीस? माझं मलाच कळलं नाही मी बाहेर का चालले होते. थोड्या वेळ झोपाळ्यावर बसले असते. मनात जे प्रश्न आले त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला असता. ये बस आपण बोलूया. ये मंजिरी, एखादी अनपेक्षित घटना घडली ना की त्याचा परिणाम हा मनावर होतोच. चिंता वाटत राहते, भीती वाटत राहते. माझंही तसंच झालं होतं. आत्ताच मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं आणि पुन्हा ते सगळं आठवलं मला. ती विचित्र अशी गुहा, एक म्हातारी लटकणारी, भयानक स्वप्न होतं काहीतरी ते. पुन्हा दिसलं म्हणजे? हो, मी सांगितलं नाही तुला, पण पूर्वी एकदा हे स्वप्न पडलं होतं ज्यात ती एक खूपशी रक्तरंजित गुहा मला दिसली होती. अशीच ती म्हातारी विचित्र दिसणारी लटकत होती वरती. आणि ते अहो पण मग तुम्ही आधी का नाही सांगितलं मला हे सगळं? नाही, मला काय विशेष असं काही वाटलं नाही नंतर त्यात. आता बरे आहात ना तुम्ही? हं, एकदा तुम्ही त्या स्वप्नाचा फार विचार करू नका. हेच मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. झाल्या गोष्टीचा फार विचार करू नकोस. आपण दोघे एकत्र आहोत ना, मग सगळं ठीक होईल. आजवर एकमेकांच्या आधाराने आपण ह्या एवढ्या मोठ्या कुटुंबाला सांभाळत आलोय ना, पुढेही सांभाळत राहू. तुम्ही असताना मला कसली भीती नाही. म्हणजे रे, प्रत्येक गोष्टीचा एवढा विचार करायला लागलीस ना तर लवकर म्हातारी होशील. आणि तुला तर चिरतरुण राहायचंय ना. मग कुठलाही कलर न करता तुझे केस आजवर कायम काळेभोर राहिलेले आहेत. पण आता कुठे कुठे पांढरे व्हायला लागलेत ग. पांढरे? हो हो, हा एक केस इथे झालेलाच आहे. अरे बापरे, हा पण इथे दिसायला लागलाय. एक मिनिट, हा इथे एक दिसतोय पांढरा केस. अरे असं कसं चालेल मंजिरी? कशी चिरतरुण राहणार मग तू? असू दे ग, एवढा कुठे विचार करते त्याचा.